कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविली ऐसे वर में मज दावे नारायणा। अंतरीच्या खुना प्रगटूने बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेती करुणा केने ऐसे वर में मज दावे नारायणा। अंतरीच्या खुना प्रगटूने तुका मने मगन ये वृत्ती बरी, सुखाचे शेजारी पहुडवे न ऐसे वर में मज दावे नारायणा। अंतरीच्या खुना प्रगटूने श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। श्री संताची माता चरणावरी हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम, वातात्मजवान रिक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये। नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उतारा सोपान देवा,
पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन 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 पावनी नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत रे जननी देवा प्रिये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अधत्रय जननी देवाची ता नमो रंग भूमिका उभे होते कीर्तनी लोका ताल मृदंग श्रुती देखा तया नमो दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्याचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया नमो दंडवत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगी एक ऐसा भगवा स्थिरावला जिजाऊच्या पोटी ज्याचा जन्म झाला आज आहे ज्याची अजरामर कीर्ती नमस्कार माझा शिवछत्रपती मूर्ती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळा विद्येचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कोण पुण्य त्यांचा कोण पुण्य यांचा होईन सेवक जिहे द्वंद्वादिक दुराविली ऐशीवर मम जदावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटूनी विठ्ठल कोण पुण्य त्यांचा होईना सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐशीवर मम जदावी नारायणा अंतरेच्या खुणा प्रगटूने
प्राप्त परस्तोत प्राप्त सेवेचा परिहार म्हणजे पुण्य पावन सुसंस्कृत सुशिक्षित पारमार्थिकाची नगरी श्री संत नामदेव नगर कंसात आरणे या नगरीमध्ये भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या पवित्र दरबारामध्ये चालत असणारा हा वार्षिक नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 10वे दिवस 7वा या 7व्या दिवसाची ही आलेली कीर्तन रूपी सेवा सेवेचं पुष्प माझ्यासारख्या अज्ञानी बालकाच्या पदरात पडलेलं आहे। आज गेली 6 दिवस भगवंताची जी या व्यासपीठाच्या द्वारे केलेली सेवा आहे त्या सेवेचं फळ आजच्या दिवशी देवाकडे मागावं लागतं। आज सेवेसाठी निवडलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे। साधकाच्या जीवनामध्ये पारमार्थिकाच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ ग्राह्य जर गोष्ट काय असेल तर ती म्हणजे सेवा आहे। त्या सेवेची मागणी करणारा अभंग आहे विठ्ठल। सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबार देवाच्या समोर अंतःकरणातली इच्छा प्रगट करतात। काय इच्छा आहे तुकोबाराची? होईन त्यांचा सेवक। कुणी म्हणेल आमच्या मनामध्ये थोडी शंका आहे। काय शंका आहे? तुमचा देव ज्या देवाच्या समोर तुकोबारा इच्छा व्यक्त करायले तो देव भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतोय का? याचं उत्तर आहे हो। पुरावा हो। तुका म्हणे पुरविच्छा जया तैसी विठ्ठले होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा जैसा केला धावे सोय धरून। काय गंमत आहे बघा। एका ताटात बसून जेवणारा जीवाचा जीवलक सखा मित्र असू द्या त्याची एकांतात भेट घ्या त्याला म्हणा गड्या अरे आपल्या गावात नाटक आहे आणि त्या नाटकात तुला माझी बायको व्हायची होय म्हणील का? माग सर्कल आणि आवसाना एवढा लावून दे। जीवाचा जीवलक सखा मित्र व्यवहारामध्ये नाटकातलं बायकोचं पात्र करायला तयार होत नाही। काय नवलय कमी कोणामध्ये अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झालेली इच्छा पूर्ण करण्यासाठी द्वारकेचा राणा भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाची बायको झाला। तुका म्हणे पुरवी जशी भक्ताला इच्छा करेल तशा प्रकारची इच्छा देवानं पूर्ण केली। पहिली शंका आमच्या अंतःकरणातली मिटली। ज्या देवाच्या समोर तुकोबारा आज इच्छा व्यक्त करायला तो देव भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतोय। पण गंमत अशी आहे इच्छा 2 प्रकारची। एक इच्छा भगवत प्राप्ती करून देती आणि एक इच्छा महाराज नरकाच्या द्वारात नेऊन उभा करते। इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरक द्वारी। इच्छा मुरळी पाहू नका इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरक द्वारी। पाहू नका पडाल नरक द्वारी। बोध बोधली ज्ञान देवती बोध बोधली ज्ञान देवती उजळा महाद्वारी।
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 नाहीतर नामदेव नगरातल्या बाया म्हणायच्या माय निवळीकर आता वाघ्या झालाय काय की बघ इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकद्वारी महाराज म्हणले या इच्छेच्या पाठीमाग लागू नका ही इच्छा काय करते आहे चांगल्या चांगल्याला गंडविते आहे या दिली महाराज या इच्छेनं कुणा कुणाला गंडविलं धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा गेला ब्रह्म्याचा मातेरा गेला ब्रह्म्याचा मातेरा ब्रह्माच्या मातेला शिरा ब्रह्माच्या मातेला इंद्रचंद्र सिद्धराला जेने लाविला जेने लाविला जेने लाविला यडका मदन केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन यडका मदन दुसऱ्याच्या वावरात कुळव जायलाय असलं म्हणल्यावर पकवाजी गुदगुल्याच होत्यात महाराज आहे का नाही धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्र सिद्धरारा येणे लाविला महाराज म्हणले चांगल्या चांगल्याला या इच्छेनं दगा दिला भगवान शंकर भिल्लीनी त्रस्त झाले महाराज ढवळगिरी पर्वत शंभू करिता भिल्लाने की गात पडी तप्पू होई गप गेलं तर फार या इच्छेच्या नादी लागल्यामुळं भगवान शंकराला महाराज त्रस्त व्हावं लागलं केला ब्रह्म्याचा मातेरा ब्रह्म्या ब्रह्मदेव सामान्य का ब्रह्मदेव महाराज या सृष्टीचा कुंभार आहे कुलाल हाडाचा बापचाडाचा अखंड घडीतो मडके इतका कुंभार मोठा आहे महाराज एक गाडग दुसऱ्या गाडग्यासारखं नाहीच काय किमी आहे बघा अक्कल सारखी नाही दिसणं सारखं नाही बोलणं सारखं नाही चालणं सारखं नाही जे बघावं ते कॅलेंडर येगळच हे कुणाची किमी आहे अखंड घडी तो मडके रे या सृष्टीचा करता या सृष्टीचा कुंभार ब्रह्मदेव काय त्यानं मडके घडविलेत आधी झालेत तसा आज एकही माणूस गावात नाही काय आधी झाले तसा आज एक बी नाही बर आज जे आहेत ते सगळे सारखे आहेत का उगा विचार करा चोपदारण महाराज जर सारखंच जन्माला आला असत तर बाळू मामाला नारळ कुणाला द्यावं
पंचायत पडली असती महाराज. ऐका नाही, जिती जिती आचारानं वेगळा आहे, आकारानं वेगळा आहे, दिसण्यात वेगळा आहे, बोलण्यात वेगळा आहे. काय किमी आहे बघा. एकाला इतकं गोर पान करतय, कापसाहून पांढर शिपट एकाला, आणि एकाला जवा 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 करतय डांबराचा बाहू. अंधारात तर वळकू येईनाच, पण दिवसा सुद्धा बॅटरी लावून हुडकावं लागतंय गंग्या कुठं आहे म्हणा. काळा बनवणारा तोच आहे आणि गोर बनवणारा तोच आहे. नाकात सरळ बनवणारा तोच आहे आणि माझ्यावनी चपट करणारा सुद्धा. हे सगळे किमिया कुणाचे? त्याच्या किमियाला मोलच नाही महाराज. बघा काय किमी आहे. एकाला कलर देतोय, एकाला पांढर शिपट करतय गोर पान, पण नाकात चपत करतय, आणि एकाला नाक सरळ देतय, कलर मध्ये डांबराचा भाऊ करतोय. एकाईसे एक नाही, एक ऐसे एक नाही, एकाईसे एक नाही, एक ऐसे एक नाही. भिन्न पाहे प्रकृती, भिन्न पाहे प्रकृती. पुण्य पाहे परतवे, भिन्न पाहे परतवे, पुण्य पाहे परतवे, पुण्य पाहे परतवे. एका एक ऐसे नाही, भिन्न पाहे प्रकृती, भिन्न पाहे प्रकृती, भिन्न पाहे प्रकृती. एक ऐसे नाही, भिन्न पाहे परतवे, भिन्न पाहे प्रकृती, भिन्न पाहे प्रकृती. एकाईसे एक नाही, एक दुसऱ्यासारखं नाही. कुणाकडं अक्कल आहे, कुणाकडं पैसा नाही. कुणाकडं पैसा आहे, अक्कल नाही. काय गमत आहे बघा. तुमच्याकडं पैसा भरपूर आहे, पण अक्कल नाही. आमच्याकडे अक्कल भरपूर आहे, पण पैसा नाही. आणि म्हणून तर हे कीर्तन आहे, अक्कल घ्या, पैसे द्या. जाताना पैसे द्या. हे कुणाची किमी आहे? त्या ब्रह्मदेवाची किमी आहे महाराज. पण तो ब्रह्मदेव सुद्या कन्ये धरू जाय, कन्येच्या पाठीमाग धावू लागला. असा नातानं चौकात गाठला, चौकात, आणि कान सुलात लावून दिला ब्रह्म्याच्या. ए ब्रह्म्या, अक्कल आहे का तुला? अरे रात्रंदिवस तू वेदाचं पारायण करतोच, हेच तुला वेदानं सांगितलंय का? वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, ऐसे वेदे नाही सांगितले. पण खऱ्या परमार्थिकानं परमार्थ करत असताना काही गोष्टीचं भान ठेवावं. हे तुले करे भलत्या, हे तुले करे भलत्या. ये तो क्या करे भलता ठाए, ये तो क्या करे भलता ठाए. परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी. परा ब्रह्मा परा नारे, परा ब्रह्मा परा नारे. अभिलाषा देसा जोडी, अभिलाषा
दंबाचा सायास न करी दंबाचा सायास शांती राहे भाऊस न करे ब्रह्माचा सायास न करे ब्रह्माचा सायास न करे ब्रह्माचा सायास तुले करे भल त्या परी परद्रव्य परनारी अभिलाषा दे सांगोनी वरती व्यवहारे सुखरूप करे भल त्या परी परद्रव्य परनारी अभिलाषा दे सांगोनी वरती व्यवहारे खांदकरी नीट असले की मड नीट कळला जाते. आता खांदकरीने टाकलीवर कसं प्रेत कळला जाईल सांगा बरं. इतुले करी भल त्या परी एवढं कर परद्रव्य परनारी अभिलाषा दे सांडोनी वरती व्यवहारे सुखरूप. महाराज म्हणजे जो कोणी इच्छेच्या पाठीमागत धावला त्याच्या जीवनात दगा बसला. सामान्य व्यक्ती नाही महाराज, सामान्य इच्छेच्या पाठीमाग लागल्याच्या नंतर किती फजिती होती आहे. आमची महाराजकी एका तालुक्यापुरती आहे. आमची महाराजकी एका तालुक्यापुरती आहे. कोणी म्हणाल महाराज मी जिल्ह्यात फिरतो, हो एका जिल्ह्यापुरते. एक जण म्हणला महाराज मी राज्यापुरतं फिरतो, मर्यादित आहे, एका राज्यापुरती आहे. तो व्यक्ती सामान्य नाही महाराज. त्या व्यक्तीची महाराजकी 3 लोकात आहे. तिही गमना नारदा हाती चिपुळ्या आणि विना तिही लोकी गमन नारदा. 3 लोकात महाराज की 3 लोकात भक्तीचा प्रसार करणार नारद. नारद वैष्णव जगजेती. दुसऱ्या क्रमांकाचे वैष्णव 1 नंबरचे वैष्णव शिरोमणी महादेव. दुसऱ्या क्रमांकाचे वैष्णव नारद. गंगेच्या काठेला स्नान झालं. स्नान झाल्याच्या नंतर शिळोवर बसले. इच्छा काय करते बघा. पाण्यात नजर गेली. पाण्यातले काही जीव खेळत होते. नारदानं बघितलं आणि नारदाच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली. काय नवले रे बा, पाण्यातले जीव संसार करायले तर म्या बोंबलो थिंडायलो. मग विना टाकला, चिपल्या सोडल्या, भजन सोडलं आणि वाटणी नारद भजन करायलंय. औंदा लगीन करायचं, औंदा लगीन करायचं. नीट आलं भगवान कृष्णाकडे. देवा काय नारदा तुला माहिती आहे का काय देव नारदा, अरे पाण्यातले जीव संसार करायलेत पाण्यातले. मग मला बी लगीन करायचंय. देव म्हणले ह्या वयात आता का वय आहे का लगीन करायचं. बर मला सांगा माणसाला कुण्या वयात लगीन करावं वाटत नाही. हॅलो घरचं घर खपावं, घरचं घर खपावं, लुकू 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 मान हलावं, तोंडातले दात पडावं, ते म्हातार पारावर चौकात येऊन बसावं. काही असे पोर थटा करतात. बाबा झालात का निवांत.
कशाचं निवांत? काय मी त्या देवाचं वाटोळ केलं, देवाला देखवलं नाही, माझा भरलेला तांब्या लोंडून दिला. आता ह्याचा तांब्या कवर तसाच ठेवायचा होता देव. पोरं हुशार होते. पोरे म्हणले बाबा दुसरं करायचं का? दुसरं? म्हातारा म्हणाले मोब खरं आहे, पण आता कोण देईल? नाही म्हणे ना. होय खरं आहे, पण कोण देईल म्हणायला? माणसाची इच्छा संपत्ती का लग्नाची नाही संपत. देव म्हणे नारदा ह्या वयात लगीन. नारद म्हणे हो. देवानं ओळखीलं. नारदाच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली. बर ठीक आहे, नारदा लगीन करायचं का? या पोरगी बघून. नारद म्हणलं तुला काय कमी आहेत का? तुझ्यातली एक मला जी. तिथंच खायले तिथंच दिवा लावायले. देव म्हणले आता तर लईच पागल झाले नारद, जरा इंजेक्शन द्यावंच लागतंय काय की. देव म्हणले तसं माझी माझी तर माझी, पण ती तुला जिच्या जवळ मी नाही. किती हजार? 16,000. 108 पत्नी. नारद हुडकायले. कुण्या घरात नाही ते घर आपल्याला. ज्या घरात जाईल त्या घरात देव हजरच. कुण्या घरात पाणी प्यायलाय, कुण्या घरात भोजन करायलाय, कुण्या घरात चहा प्यायलाय नव्हता, पण मी उगाच सांगायचं. कुण्या घरात भोजन करायलाय, कुण्या घरात आराम करायलाय. ज्या घरात जाईल त्या घरात देव हजरच. आता देव नाही अशी जागा. विठ्ठल जळी विठ्ठल जाळे ताळे बाळा, रिता ठाव नाही रिता ठाव नाही ने दे आज म्या तुझी मी देखला विठ्ठल विठ्ठल कुळीचे दैव. ओ विठ्ठल कोळेचे दैवात, विठ्ठल कोळेचे दैवात. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल एरू मने काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी. कुठं देव नाही, सर्वत्र ठिकाणी देव आहे. ज्या घरात जाईल त्या घरात देव हजर. रातभर नारद फिरलं. पहाट पहाट रुक्मिणीच्या दारात आलं. नारद विचार करायले रात्रभर फिरलो, पण ज्या घरात जाईल त्या घरात ही बाबा हजरच आहे. एवढं घर बघावं, असला तर पुढे बघून जावं, आणि नसला तर करावं लग्न. आलं रुक्मिणीच्या दारात. रुक्मिणी हात जोडले, आसन टाकलं. नारदा बर झाला लाव काढा पंचांग. नारद म्हणला आज पंचांग सांगायला आलं नव्हतं. मग आई साहेब लगीन करायचंय. रुक्मिणी म्हणजे आता 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 ह्या वयात
हे काय वय आहे का लगीन करायचं? तुम्ही चौकदाराकडे कावर बघायला? रुक्मिणी म्हणाल्या नारदाला, हे काही वय आहे का लगीन करायचं? ह्या वयात कुठं लगीन? नारद मला हा करायचंय. रुक्मिणी म्हणल्या बरं या पोरगी बघून. पोरगी कशाला बघायला जायचंय? मग तुमच्या बरोबर. रुक्मिणीनं ओळखलं नारदाचा चांगला पाय घसरलाय, म्हणूनच देवानं नारदानं माझ्याकडे पाठवून दिलंय. आता रुक्मिणी काही साधी होती का महाराज? हा, कोण आहे रुक्मिणी? निर्गुण निराकार दादा माहुर निर्गुण निराकार दादा माहुर शकून सांगावयाले यमाई माझं नाव, शकून सांगावयाले यमाई माझं नाव, सकून सांगायला आले यमाई माझं नाव, सकून सांगायला आले यमाई माझं नाव. काय दुरील माझा देश, काय दुरील माझा देश. ब्रह्मा विष्णू शंकर शकून पुसती आमास, ब्रह्मा विष्णू शंकर शकून पुसती आमास. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. शकून सांगावयाले यमाई माझं नाव, शकून सांगावयाले यमाई माझं नाव. निराकार माझा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार माहुर माझं गाव. सकून सांगायला आले माहुर माझं गाव, सकून सांगायला आले माहुर माझं गाव, माहुर माझं गाव, माहुर माझं गाव. तर बाया म्हणायच्या अजून मगा वागे होता, आता आराधी झाला बघ. कोण आहे रुक्मिणी? माया आहे. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, शकून सांगावया आले यमाई माझं नाव. आरणी ताराजी आहे ते की पुढी तर नाही ते की आराधी असला अभंग म्हणत नाहीत, आराध्याचे अभंग वेगळेच. अंबाबाईचा आला मला फोन फोन ग, सांगा कुणी दिलं मिस कॉल. कलुलाचं पाणी कशाला ढवळीला, निवळीच्या पिल्ल्याला काग खवळीला. कुण्या मापातलं म्हणते देव जाणे. अंबाबाई तितकी साधी नाही महाराज. अनादी पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. जेव्हान होते कोठेच काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते भाई कानोबा. तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली रे बाप. आईसाय म्हणल्या हे गिराईक नारद देवाला तोलायचं गिराईक न हो म्हणून माझ्याकडे पाठवून दिलंय. आपण झटका दाखवावा लागेल. अजब झटका माये का सब परमार्थ डुबाएगा. माया होती माया. नारदा लगीन करायचंय का? नारद म्हणले हो. आई साहेब म्हणल्या काय करा, रातभर फिरून आला, अजून दात सुद्धा घासले नाहीत. लग्न काय असं असतंय का? गंगेला जा, स्नान करा, तोपर्यंत मी तयारी करून ठेवते.
लावलं नारदाला स्नानाला, टाकलो मायेचं अस्त्र, सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, प्रपंचाचा रोविला वळू टाकलं अस्त्र, नीट नारद गेलं दुहात होडी हाणली, त्या दुहाला पार्वती मातेचा शाप होता, धोतर गेलं लुगडं आलं, बुक्का गेला कुंकू आलं, रुद्राक्षाच्या माळा गेल्या, बांगड्या आल्या, झाली नारदाची बरी नवे थट्टा, करू नये थट्टा, भल्या भल्या शिला विला बट्टा, भल्या भल्या शिला विला, भल्या भल्या लाविल थट्टा, भल्या भल्याची लाविल थट्टा, करू नये थट्टा, बरी नवे थट्टा, भल्या भल्या शिला विला बट्टा, भल्या भल्या शिला विला, भल्या भल्याची लाविल थट्टा, भल्या भल्याची लाविल थट्टा, थट्टा नारदाने केली, थट्टा नारदाने केली, थट्टा नारदाने केली, थट्टा नारदाने केली, झाली नारदाची नारदी, झाली नारदाची आरती, बरी नवे थट्टा, करू नये थट्टा, भल्या भल्या शिला विला बट्टा, भल्या भल्या शिला विला बट्टा, करो नये थट्टा, करो नये थट्टा, भल्या भल्याची लाविला बट्टा, हो भल्या भल्याची लाविला भूत लागले नारदाला, भूत लागले नारदाला, लागले नारदाला, भूत 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 लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला, 60 पोरे झाली त्याला, बोला झाली दादा, भूत जबर मोठे ग बाई झाली धडपड करू बाई, भूत जबर मोठे ग बाई झाली धडपड करू बाई, असा बिन तसा बी बहारोड्याचा कार्यक्रम कॅन्सल झालाय. भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला, 7 पोर म्हणजे 60 संवत्सर. किती पोर? 60. वारा घालायला एक पोरगी लागती आहे का नाही, मुलगी लागती. 61वी मुलगी झाली, तिचं नाव कपिलाशी. 2-3 लेकर आहेत, गबरूला 4 लेकर आहेत महाराज. 2000 करायले, 2000 कीर्तनावून गेले की कोण पेन, कोण वही, कोण मास्तरची फीस. पप्पा रातभर कीर्तनात थोडे हाणालोय. चार लेकर बेदर करायले, 4. 7 पोरे झाली, आता 7 लेकर वचके तोडायले. नारद म्हणलो बाबा पहिलंच बरं होतं, एकटा जीव सदाशिव हात जोडले आणि त्या मायाला शरण गेले. टाकलेलं रुक्मिणीनं मायेचं अस्त्र काढून घेतलं. आलं नारद पूर्वरत होऊन. रुक्मिणी साहेबांना पाहिलं, नारदा हे
चला करू लग्न. नारद म्हणलं हा का झालं तिकडच. या इच्छेच्या पाठीमाग लागल्यामुळं नारदासारख्याची नारदी झाली. इच्छा पाहू नका पडाल नरकद्वारी. मग इच्छा करूच नाही का? महाराज म्हणले कोण करू नका म्हणत इच्छा. इच्छा करा पण सात्विक इच्छा करा. कोणती? सावध होवणी भजनी लागा. सावध होवणी भजनी लागा. देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 सावध होवणी भजनी लागा. देव करा कैवारी. त्या भगवत प्राप्तीची इच्छा करणं ही इच्छा सात्विक इच्छा होय. आज तुकोबार आहे देवाच्या समोर इच्छा करायलेत महाराज. काय इच्छा आहे तुकोबाराची? होईन त्यांचा सेवा. उगा आता तुमचा आणि माझा विचार केलाच. तुम्हा आम्हाला मालक व्हावं वाटतंय का सेवक व्हावं वाटतंय? हॅलो, गरीब व्हावं वाटतंय का श्रीमंत व्हावं वाटतंय? बसलेल्या लोकांपैकी असं कोण व्यक्ती त्याने हात वर करून सांगावं त्याला वाटतंय महाराज मला शुगर व्हावी वाटतंय? जाताना गाडी पडावं आणि पाय मोडावं वाटते असं? कुण्या भजण्याला वाटते चालू कीर्तनात आपली चाल बिघडावं? कुण्या पकवाजाला वाटतंय चालू कीर्तनात आपलं माईक बंद पडावं? कुण्या महाराजाला वाटतंय चालू कीर्तनात लोकांनी उठून जावं? नाही वाटत. मज लागी दुःख व्हावे आयुष्य कोणी भावे नाचवे. आयुष्य कोणी भावे नाचवे. आयुष्य कोणी भावे नाचवे. करेने ताण घ्यायचा नाही. होय माऊली? पाठ नसलं का? पाठ नसलं की नाना नानी म्हणायचं. तुम्हाला वाटतं का हे कळतंय? मी इकडे रूप पाहता म्हणू द्या तुम्ही ठोकून सुंदर ते ध्यान म्हणा. हे म्हणजे काय भारी म्हणायले तर सोंग करावं. केलेलं सोंग झापता यावं. आम्ही पोरानं गणपती बसविला. पोरानं गणपती बसविला आणि त्या मंडळाचा मुकदम मी. सगळे कोयते मुकदम शिंबूड वाढायलाय का काय मला घोट. विठ्ठला
जबाबदारी माझ्याकडं. मुकदम पोरं म्हणले महाराज. म्हणलं काय आपण नाटक बसू. म्हणलं नाटक नको बसू. आता बहुमताला किंमत आहे किंवा आहे का नाही. बहुमताला काय आहे किंमत आहे. सगळे सदस्य एका बाजूला आणि मी एकटा मुकदम एका बाजूला. म्हणलं आता जर हेली विरोध केला तर ग्रामपंचायतीची सत्ता दुसऱ्याच्या हातात जाते. मग हो करू नाटक. कोणचा पोराईनं सांगितला द्रौपदी वस्त्रहरण. नाटक द्रौपदी वस्त्रहरण. त्या नाटकाची सर्वस्व जबाबदारी माझ्या डोक्यावर. त्याला काय म्हणते डायरेक्टर. डायरेक्टर का दिग्दर्शक. हा दोन्ही मुकदम सगळी जबाबदारी माझ्याकडे. त्या मंडळातले पूर होते त्याला म्हणलं अय तू दुःशासन्या हो. म्हणला होतो. एकाला म्हणलं तू कृष्ण हो. म्हणला होतो. एकाला म्हणलं तू द्रौपदी हो. अरे हो की नग का. म्हणला झाला असतो महाराज पण काय करावं मला बिड्या वाढायचा नाद आहे. आणि बिड्या वाढल्याशिवाय करमतच नाही मला. 15-15 मिनिटाला बिडी लागते गबरूला. एक जण म्हणला महाराज त्याला राहू द्या मी होतो द्रौपदी. म्या म्हणलं तुला जर द्रौपदी केलं तर नाटक करायचं आपणच आणि बघायचं आपणच. दिवसा ओळखू नाच अंधारात का ओळखू या वाच. म्या म्हणलं तुझ्या पाया पडतो रे बाबा तू हो. कारण द्रौपदी स्त्री पात्र करायला बी पोरग तसं लागतंय आहे का नाही. पूर्वीच्या काळामध्ये नाटकात स्त्री पात्र स्त्री करीत नव्हत्या. स्त्री पात्र पुरुषाला करावं लागत होत. म्हणला बिड्या. म्हणलं ताण घेऊ नको आम्ही तुला पुरवत. दिलं वचन. पाठांतर झालं. रंग तालिमा झाल्या. गणपती उत्सवाच्या निमित्तानं गावात नाटकाचं आयोजन केलं. नाटकाचा नारळ फुटला. नाटक किती अंकाचं असतंय. रजगुण तमगुण सत्वगुण. तम म्हणजे काय नरकाची केवळ. रज तो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ. अहर्निशी सदा करावा परमार्थ. पाय न ठेवावा आडमार. 3च अंकाचा. 4थ्या अंकाचा अजून नाटक झाला नाही. पहिला अंक सुरू झाला. मस्त द्रौपदी यायची स्टेजवर पात्र करायची आणि पडद्याच्या महाग आले की आम्ही त्याला बिड्या पेटवून द्यायच्या. अपेक्षा काय आहे. अपेक्षा काय नाटक चांगला व्हावा. गावानं आपल्या नाटकाचं नाव घ्यावं. अपेक्षा. बिड्या देणं चांगलं काम नाही पण नावीलाज. मस्त पैकी नाटक रंगात आला. 2 अंक संपले. शेवटचा 3रा अंक सुरू झाला. त्या द्रौपदीला बिड्या फुंकून दिल त्या कामी वडायला. त्या पागल द्रौपदीनं वल्ल्याला धूर सोडावा का. ती धूर तसाच आणि तशी स्टेजवर द्रौपदी. महागारी यायला येईना. मी बघितलं आता दरदरा घामाला. आता जर द्रौपदीनं स्टेजवर तोंडातला धूर सोडला तर बसलेले माणसं दगड घातल्याशिवाय राहत नाहीत. काय करावं आता. घाबरून गेलो. आणि ती कृष्ण द्रौपदीला विचारायला लागला सांग बोल द्रौपदी बोल. अगं काय केलं नाही तुझ्यासाठी. एका भाजीच्या मोबदल्यात दुर्वासा बरोबर आलेल्या 60,000 ऋषीला मी भोजन दिलंय. हाक मारल्या बरोबर हातातला घास खाली टाकला आणि तुझ्यासाठी वैकुंठातून पळत आलोय. का हाक मारली बोल.
द्रौपदी बोलच ना बम गाल फुगवून पुढे बसलेले माणसं म्हणाले द्रौपदी का हनुमान आहे रे. पंधरा मिनिटं झाले कृष्ण एकटाच बोलायला. कवर बोलतोय इकिरीवर आला कृष्ण इकिरीवर बोल. द्रौपदीने विचार केला आता पर्याय नाही बोलावंच लागतंय. बोलायला आग केल्याबरोबर धुराचा कोंडा कृष्णाच्या मी तर धोतर धरून पळायच्या तयारीत. पहिला रट्टे आपल्याला पहिला मार आपल्याला पण ते कृष्ण इतका तेजवरचा हुशार होता महाराज. त्या कृष्णानं द्रौपदीचे द्रूप हातात घेतले आणि त्या द्रौपदीला ती कृष्ण सांगायलाय द्रौपदी मला कळून चुकलंय तुझा जन्म अग्निकुंडातून झालाय आणि तवापासूनचा धूर अजून सुद्धा तुझ्या तोंडातून तसाच. मंडपाच्या बाहेर पळत गेलेलं महागारी आलो मी. पळत येऊन त्या कृष्णाला कडकडून मिठी मारली. शाबास वागा तू माझी इज्जत राखलीच. तुला कस काय माहित पुराण कधी वाचलंस तू. ती म्हणला आहा मग मला काल रात्री पुतीत सांगणारा सांगत होता. पुती सांगणाराच ऐकलं होतं म्हणा दिला टाकून बाबा. सोंग करावं पण केलेलं सोंग झाकता यावं त्या सोंगाला किंमत आहे विठ्ठला. महाराज म्हणले मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. माझ्या जीवनामध्ये दुःख यावं असं कोणालाच वाटत नाही. गरीब होण्याची कुणाचीच इच्छा नाही. जो तो कोणी मोठं होण्यासाठी प्रयत्न करायलाय जो तो कोणी मालक होण्यासाठी प्रयत्न करू लागलाय आज तो खूप बरा आहे. देवाकडं मालक होण्याची इच्छा न करता सेवक होण्याची इच्छा का करायलेत त्याचं कारण आहे जे सेवक होण्यात आहे ते मालक होण्यामध्ये नाही. मला सांगा मंदिरातल्या सतरंजा उचलायचं सोपं आहे का वही घेऊन फिरायचं सोपं आहे. लय सोपं आहे बाळ्या. नाही तर तुम्ही मी आमच्यातला सांगालो आमच्यातला इथं आमच्यात गेल्यावर तुमच्यातला सांगू उचला सतरंजी मनात नसतंय तन 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 पाय आपटीत मंडपात येतंय. चार कोपरी एकत्र करून त्याचा गोल मुटका करतय उचलून घेतय आणि पाय आपटीत आपटीत जाऊन पांडुरंगाच्या समोर तन शिरक्या आदळतय. सतरंजीची घडी व्यवस्थित नाही घातली म्हणून त्याचं काही घरानं गावात जातंय का. हा कुणी तक्रार काही त्याचं भांडण काही त्याचं घरानं जात नाही. पण वही घेऊन फिरायचं सोपं नाही. यदा कदाचित महाराजांना लांबून यावं पट्टीन जमावं. रात्री 11 वाजता महाराजाला वाट लावताना भर थंडीत वही घेऊन फिरणाराला दरदरा घाम फुटतोय. सोपय का. जया आगी मोठेपण जया आगी मोठेपण जया आगी मोठेपण जया आगी मोठेपण जया कठीण जया
पण तया यातना कठीण. वही घेऊन फिरायचं सोपं नाही, सगळ्या त्या कार्याची जबाबदारी सांभाळावं लागतं. महाराज म्हणजे जे लहानात आहे ते मोठ्यात. तुका म्हणे बरवे जाण, बरव जीवन, बरव गोड जीवन, मस्तीचं जीवन, मजबूत जीवन, परमार्थाला पोषक जीवन हे लहानपण. का परमार्थाला पोषक जीवन म्हणलं? काही लेकर आहेत माऊलीने 4 वेळा आपल्या गप्र ऐकायलेत ती 5 मिनिटं ग बसते तर अजून दुसऱ्याला बसून चिमटा घेत येतच. मस्तीचं जीवन आहे. या जीवनात मान अपमान नाही, माझं तुझं नाही, पण परमार्थाला अति पोषक जीवन हे आहे. मान अपमान कुणाला कळत? हे लेकर आहेत, उठ उठतय, जा बाहेर, जातय, आज मंडपाच्या बाहेर जातय आणि उद्या सकाळी अजून मंडपात इन करेला मनावर हो बाहेर. चुलीत गेला काला म्हणतोय. मान अपमान आम्हाला कळतंय, त्यांना कळत नाही. का अजून गोड सांगू? तुमची परवानगी आहे की मस्तीनं सांगतो मजा म्हणून. आता वावर बी तसा हायच. काही काय जिकरू गोड आहे, हसायले किती गोड, टाळ काय वाजवायले, नाचायले काय मस्त मस्त, लाजायले काय. कीर्तन झाल्या 2-4 बाया लेकराकडे येतात. माय पिल्या काय गोड दिसायला सर, काय गोड टाळ वाजवायला सर, वागा कोणाचा आहेस माय. त्याच्या गालावून हात फिरवित्यात, डोक्यावरून हात फिरवित्यात, आपल्या जवळ घेत्यात, अगदी माय म्हणून मात्र भाव जागा करून. त्या लहानशा लेकराची महाराज ओळख नाही, पाळक नाही, त्याची पप्पी घेते. कुणाची? या लेकराची. असं कधी झालं काय? कीर्तन झाल्यावर 2-4 डांगऱ्या चोपदाराकडे आल्या. काय वाघ होत असं कधी? मला सांगायचे काय कळालं की तुम्हाला, जे ह्या वयात आहे ते ह्या वयात नाही, जे लहानात आहे ते मोठ्यात नाही. तद्वत जे सेवक होण्यात आहे ते मालक होण्यामध्ये नाही, म्हणून होईन त्यांचा सेवक. सेवेची काय ताकद आहे? नाथ महाराज 2 वेळेस काळाला वापस लावलं. किती वेळेस? 2 वेळेस. नाथराच्या लक्षात आलं आता जायचंय, आता थांबायला जमत नाही, आता जल समाधी घ्यायची आहे. पण एक कार्य सुरुवात होतं, भावार्थ रामायणाचं लिखाण सुरुवात होतं. 43 अध्यायापर्यंत नाथ महाराज लिहित आलते. जायचं लक्षात आलं, ब्रह्मवृंदाची सभा घेतली, त्या सभेमध्ये प्रश्न मांडला, मला आता या समाजाचा निरोप घ्यायचा आहे, मला जायचंय. माझं राहिलेलं भावार्थ रामायणाचं काव्य इथून पुढचं काव्य कोण करेल? ब्राह्मण म्हणले, महाराज या पैठण नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये 2च व्यक्ती अधिकारी आहेत, तुम्ही, दुसरा तुमचा मुलगा, त्याचं नाव हरिपंडित. तो पंडित आहे, विद्वान आहे, तुम्ही नाही तर तुमचा मुलगा लिहिल. नाथ महाराज म्हणजे हो का, माझा पोरगा आहे पण अभिमान आहे. आणि कन्हये माझे मना हो का पंडित शहाणा, असल शहाणा, अभिमानी आहे, तो माझ्या व्यासपीठावर बसणार नाही. ब्राह्मण म्हणजे मग कोण लिहिल? कोण लिहिल म्हणल्याबरोबर नाथराची दृष्टी व्यासपीठावरून त्याच मठात एक कोपरा गाठून बसलेलं मतिमंद 22 वर्षाचा मुलगा, त्याच्यावर दृष्टी पडली. त्या मुलाचं नाव आहे गावबा. तो गावबा कशासाठी आलता? भजन करायला आला नव्हता,
फक्त एका अपेक्षेनं काय मठात पोळ्या खायला मिळतात, मठातल्या पोळ्या खावं आणि हाताला पडल ती सेवा करावं, वारकरी आले टाळ आणून द्यावे, हातरून टाकावं, पाणी आणून द्यावं, जे काम पडल हाताला फक्त सेवा, एक सेवाच, दुसरं काही केलं नाही. अशी 22 वर्ष सेवा केली त्या गावबानं आणि त्या गावबावर नाथ महाराजाची दृष्टी पडली. नाथ महाराज म्हणजे शांत व्हा, इथून पुढचं रामायण माझा गावबा लिहीन. ब्राह्मण म्हणले ह्याला ताकमन म्हणायला येत नाही, ताकमन म्हणलं तर म्हणायला येत नाही, ताकमन म्हणले की कौरबी तत नीट बोलता येत नाही, मती मंद आहे, गिन्यान गेलेला आहे, सर्किट आहे, तिरकिट नाही. कसं आहे सर्किट, पागल, उभ्या आयुष्यात शाळेची पायरी चाललं नाही, नीट बोलता येत नाही, बोलण्या इतकी अक्कल त्याच्याकडं नाही. आणि ही कुठं लिहित असतंय का कुजबुज उठली. नाथ महाराजांच्या लक्षात आलं, सर्व ब्राह्मणाला शांत केलं. महाराज म्हणले तुमच्या मनात शंका आहे का, बघायचंय. कृपा कटाक्ष न्याहाळीले असं खुणवलं. ते 22 वर्षाचा पोरगा उठला, नाथ महाराजाच्या जवळ आला. आपुल्या पदी बैसाविले, आपल्या व्यासपीठावर त्या गावबाला बसविलं, त्याच्या पाठीवर थाप मारली. आता साधूची थाप काय साधी आहे का, ती काय थाप निवळी करायची आहे का, येतो म्हणून दुसऱ्या कीर्तनाला जायची. साधूची थाप साधी नाही. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला, गर्व तुझ्याचा हरविला, गर्व तुझ्याचा हरविला, गर्व तुझ्याचा हरविला. शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला. ओ ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ओ ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप दरोषणे हरे ताप. साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, म्हशीचा पुत्र एका रेड्याच्या मस्तकावर हात ठुला. महाराज रेड्यामुखी वेद बोलविला, मैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. का नाही, वेद बोलवला. कशाची त्या सामर्थ्य, त्या साधूच्या कृपेचं, त्या थापेचं. नाथ महाराजांनी पाठीवर थाप मारली. काय पावर महाराज. 43 अध्यायाच्या पुढचं रामायण गावबानं लिहिलं. किती सांगणारा शहाणा, किती वाचणारा शहाणा असू द्या की, कुठपर्यंत नाथ महाराजांना लिहिलंय आणि कुठून गावबानं लिहिलंय अजून कळालं नाही. ज्याला नीट बोलता येत नाही, ज्याला नीट वाचता येत नाही, मतिमंद, पागल, पोळ्याच्या अपेक्षेनं मठात राहिलेलं 22 वर्षाचा गावबा आणि त्या गावबानं प्रभू रामचंद्राला प्रिय असणारा ग्रंथ रामायण, त्या रामायणासारख्या ग्रंथाचं लिखाण करावं हे सामर्थ्य जर कशाचं असेल तर फक्त आणि फक्त नाथ महाराजाच्या मठात राहून 22 वर्ष केलेल्या साधूच्या सेवेचं हे ताकद त्या साधूच्या सेवेत आहे. म्हणून कोण पुण्य कोण पुण्य त्याचा होईन सेवक, 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 कोण पुण्य त्याचा होईन सेवक. जी द्वंद्वातीत दुराविले
विठोबा रखवाला.
आईचे वर्म माझ दावी नारायणा आईचे वर्म माझ दावी नारायणा अंतरीच्या खोना प्रगटोनी ऐसे वर्म माझ दावी नारायणा ऐसे वर्म माझ दावी नारायणा अंतरीच्या खोना साधूच्या सेवेची फार मोठी ताकद आहे. जना उभ्या विषयात शाळेची पायरी चढलं नाही, अ आ इ उ बाराखडीचं ज्ञान नाही, मतिमंद एका 22 वर्षाच्या मुलानं भावार्थ रामायणासारख्या ग्रंथाचं लिखाण करावं ही ताकद. बांधाच्या कडाला आल्यावर येटण लांबू देऊ नका, कमी करावा अजून काय अडचण नाही. खनकायले झील ती नवच येऊन बसायले. एका मतिमंद मुलानं भावार्थ रामायणासारख्या ग्रंथाचं लिखाण केलं, हे सामर्थ्य त्या साधूच्या सेवेत आहे. म्हणून होईन त्यांचा का साधूचा सेवक. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, म्हणून होईन त्यांचा. जे का रंगले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. म्हणून होईन त्यांचा का साधूची सेवा. तेची माझी करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. म्हणून होईन त्यांचा सेवक. पण कुणाचा. 11 वाजून गेले, 11 बजके 5 मिनिट हो गए. कुणाचा. त्यांचा. कुणाचा.
तुकोबर आहे म्हणजे हे बघ देवा योगी जपी तपी ध्यानी हे सगळे साधूच्या यादीत आहेत, पण यांचा सेवक मला व्हायचं नाही. मग एका विशेष साधूचा सेवक व्हायचंय. कुणाचा? जिही द्वंद्वादिक दुराविले होईन त्यांचा. ज्यांच्या अंतःकरणातलं द्वंद्व गेलाय. कोणतं द्वंद्व? मी आणि तू, माझं तुझं, मी या पंथाचा, मी त्या पंथाचा. इथं यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर ऐका ना, इथं कसलंच बंधन नाही. सकळाशी येते हे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. वाचा की काकडा ओचनेच काही भगवंत तिष्ठी भाव भक्त देव कोणिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे. सज्जन विकया विकू लागे मास. माळ्या सावत्यास नरहरी सोनारा. ऐका नाही, महाराज भेद नावाची गोष्टच नाही साधूच्या जवळ. ज्यांच्या अंतःकरणातलं द्वंद्व गेलाय. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद ब्रह्मा मंगळ सर्वाभूती पाहे एक वासुदेव. जिही द्वंद्वादिक दुराविले होईन त्यांचा. आता थोडं बोलूच का? मंदिरात येऊन जर तुम्ही द्वैत करत असाल, ज्ञानोबाने त्याच्यासाठी स्पष्ट लिहिलं. तया कैसे कीर्तन घडेल नामी. कुणाला? जो इथं येऊन द्वैत करतो तो. मग इथं आल्यावर पहिलं काम करायचंय द्वैताची झाडणी. गुरुविन ज्ञान द्वैत सारोनी सारोनी अतिबोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन. भेद रहित वारिसी जाईन. भेद रहित वारिसी जाईन. आईचा जोगवा जोगवा मागण. आईचा जोगवा जोगवा मागण. आता मनाव वाटायले माफी असेल बरं माऊली. द्वैत सारोनी हाती बोधाचा गेला मी गेली. पण वावर बघून कुळ हाणावं लागतंय. एवढा गोटे वावरात आहे ते ही शहाणावर उभा राहिला. हाडकली फास खडे झडक्यात मोडली आणि निठोबावर मार. मग वावर कच आहे का? उग नुसतं फक्त फटा पडू द्यायचा नाही. मला सांगायचंय द्वैताची झाडणी द्वैत सारोनी माळमी घालीन. ज्याच्या अंतःकरणातलं द्वैत गेलाय, दोन गेलाय, मला त्यांचा सेवक व्हायचंय. 2 मिनिटात सांगून आपल्याला थांबायचंय. नेमकं तुकोबऱ्याला कुणाचा सेवक व्हायचंय? लेकरू आईच्या पोटात किती महिने राहतोय? हे अण्णा, लेकरू आईच्या पोटात किती महिने राहतोय? 9 महिने 9 दिवस. एखादं माझ्यासारखं इच्छित असल 10 महिने राहतोय. वाचा पुराण. बामणाचं पोर एक 12 वर्ष लपाल रे. कापत कापत बाहेर आल. नागवेची पळून गेलं रे. आता लय सुचाले. काही
काही काही बाया दिवस मावळल तस तस हात हलवित्यात आग चल की थांबा की 12 वर्ष आईच्या पोटात राहिलं 12 वर्ष कोण शुकमुनी वैराग्य शुकाते बोधून यश श्री औदार्य हे जे 6 गुण आहेत का हे देवाने एका एका भक्ताला दिले यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती औदार्य देवोनी करणा हाती कीर्ती दिगंती फिरविले ज्ञान अर्जुनाला दिलं आणि वैराग्य नावाचा गुण शुकमुनीला दिला त्याच शुकाचार्याचा अवतार मध्ये संत श्रेष्ठ गुरुबा करतात वैराग्य महामेरू आहे का नाही 12 वर्ष आईच्या पोटात राहिले माय बी कसले बघितलं नाही आणि पप्पा बी कसले बघितलं नाही भुई पडायला पोरग पुढी आणि बाप माग शुकमुनी पुढी आणि बाप महाग सामान्य बाप नव्हता 6 शास्त्र 18 पुराण ज्याचं उच्चिष्ट आहे महर्षी व्यास शुकाथाम ए शुकाथाम शुकाथाम शुकाचार्य थांबत नव्हते रस्त्यानं पळत होते ज्या रस्त्यानं पळत होते त्या रस्त्याच्या कडेचे झाड त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि ती झाड मागून येणाऱ्या व्यासाला उपदेश करीत होते कोण मुलगा कोण बाप कोणी नाही रे कुणाचे आहे एकले जायाचे जन्म देणारे मायबाप आपले नाही राहतो ते घर आपलं नाही खातो ते वावर आपलं नाही भाऊ आपला नाही बहीण आपली नाही हॅलो नाही ते हे म्हणते माझ्या महाग का लागले की चल तुला बाहेर गेल्यावर सांगतो मायबाप आपले नाहीत बोला आता घर आपलं माझ्या नावचं करता नाही वावर आपलं नाही भाऊ आपला नाही बहीण आपली बायको असे बिन तसे बी कमीच आहेत काय शेजेची का हा जाऊ दे आता हा इकडे चांगलं गिराय काय जवळच बायको एवढ्या माणसात जर नाही म्हणलं आता घरी जायचं काम मुक्काम पोस्ट पांडुरंग मंदिर ज्ञानबा तुकाराम ते खरं बोलले शरीर संबंधानं असल आहे का नाही पण ती मला मरेपर्यंत साथ देईल या मृत्यूच्या दुःखातून ती सोडवल शाश्वती नाही शेजेची कामिना दूर राही बाईल मने खोर मरता तरी बरे नाशियले घर आता इथं झालेलंच नाही हे असेच आहेत म्हणजे बायको आपली काय माणसं एक जण म्हणला महाराज तसं होऊ शकत नाही कस काय नाही महाराज म्हणले बायकोच्या प्रेमात सातत्य नाही जे आज आहे ते उद्या नाही उद्या आहे ते परवा नाही परवा आहे ते तुम्ही बघा सगळ्यांनी आपापून डोळे झाकायचे उगाच जरा महाग जायचं
पप्प्याच्या मम्मीचं काय ती लग्न झाल्या झाल्या प्रेम असतो रे देवा. हो का ही पागल तिला बायको म्हणत नाही चंद्रमुखी म्हणतोय आणि ही सरकलेली ह्याला नवरा म्हणत नाही म्हणती माझे प्राणनाथ आहेत. हे प्रेम कायम राहतय. कधी चंद्रमुखीची ज्वालामुखी होते पत्ता सुद्धा लागत आणि कवा प्राणनाथाचा गाड होतय पत्ता सुद्धा लागत. बाई म्हणे खर खर या शब्दाचा अर्थ काय गाडो बायको लय येडफट. किती बाया आहेत अशा हातवर करा बरं रोज नवऱ्याला आंघोळ घालतात. काय बाया एवढं नवलय घरी नवऱ्याला नीट बोलत नाहीत. घरी नवऱ्याला नीट बोलत नाहीत आणि दिंडीत उग कानसुला द्यावी तुझ्या पारू. नाही तुला देव पावायचा तो किती बी दिंडी थोड्या हान तुझा खरा देव घरी आहे. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता स्वामी काज पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा. हीच हीच दुसरी नाही. हीच नवऱ्याची घरी सेवा केली की तुला कुण्याच वारीला जायची गरज. पण यांचं जिवंतपणे कधीच नवऱ्याला आंघोळ घालीत नाही आणि पुन्हा भेदाडाचं उचलून दारात आणलं की पुन्हा हिसके घेतात. मला एकटा पागल कुठली अगं घागरी नव्हत ग. आता काय साबण लावलं काय शॅम्पू लावलं काही त्याच्यावर परिणाम होत नाही. पण विनंती आहे तुमचा खरा देव घरी आहे. महाराज म्हणे शरीर संबंधानं पत्नी पण ती पत्नी सुद्धा आपली नाही. तू का म्हणे यह लौकिक लटिका व्यवहार सर्व हा संसार हे कोण सांगत होत. झाड व्यासाला सांगत होते कोण मुलगा कोण बाप महागारीचा. पण व्यासाला कळत नव्हतं. पळत पळत एका सरोवराच्या काठीवर आले. त्या सरोवरामध्ये स्वर्ग लोकातल्या नृत्यांगना स्नान करीत होत्या. 12 वर्षाचा नग्न अवस्थेतला पोऱ्या पळत गेला. त्याची लाज त्या स्त्रियांना वाटली नाही आणि दाढी मिशा पिकलेलं म्हातारं सरोवराच्या काठीवर आलं. त्या स्त्रियांनी पाहिलं लाज वाटले आणि आपलं अंग पाण्यात लपवलं. या गोष्टीचा खेद व्यासांना वाटला. जनकाची भेट घे म्हणून शुकाला सांगितलं. व्यास तिथून परत फिरले. त्या स्त्रियाला खुणवलं. त्या स्त्रिया हात जोडून व्यासाच्या समोर उभा आहेत. महाराज आम्हाला का बोलवलं का बोलवलं. महाराज व्यास मुनी सांगू लागलेत ज्या सरोवरात तुम्ही स्नान करीत होतात ना त्या सरोवराच्या काठीवरून 12 वर्षाचा नग्न अवस्थेतला माझा पोऱ्या पळत जात होता. त्याची तुम्हाला लाज वाटली नाही आणि माझ्यासारख्या दाढी मिशा पिकलेल्या म्हाताऱ्या माणसाची लाज तुम्हाला का वाटावं. त्या स्त्रियांनी इतकं गोड उत्तर दिलंय. ऐका त्या स्त्रिया सांगायला महाराज तुमचा मुलगा आहे 12 वर्षाचा आहे नग्न आहे पण त्याची लाज वाटली नाही. तुमची दाढी मिशा पिकल्यात वयवृद्ध झालात पण तुमच्या अंतकरणातलं स्त्री अधिक पुरुष हे द्वंद्व निघालं. तुम्हाला कळतंय याला स्त्री म्हणावं याला पुरुष म्हणावं. पुरुष आणि स्त्री हे द्वंद्व हा भेद तुमच्या अंतकरणात आहे म्हणून तुमची लाज आम्हाला वाटली आहे. 12 वर्षाचा आहे नग्न आहे पण त्याच्या अंतकरणात याला स्त्री म्हणावं हेही माहिती नाही आणि याला पुरुष म्हणावं हेही माहिती नाही. स्त्रीतला आत्मी आणि पुरुषातला आत्मा असा आहे का. स्त्रीतला आत्माच आहे आणि पुरुषातला आत्माच आहे. आत्मा आत्मी नाही. हे शरीराची उपाधी आहे. स्त्री पुरुष
आत्म्याच्या संबंधानं ही भेद नाही. महाराज त्या स्त्रिया म्हणल्या ज्या शुकाचार्याच्या अंतकरणामध्ये स्त्री अधिक पुरुष इतका सुद्धा द्वंद्व नाही, म्हणून आम्हाला त्यांची लाज वाटली नाही. तेच तुकोबाराय म्हणू लागले ज्या शुकाचार्याच्या अंतकरणात स्त्री अधिक पुरुष इतकं सुद्धा द्वंद्व नाही, जीही द्वंद्व अधिक होईन त्यांचा सेवक. पण सेवक कुणाला बिघडत नाही. हो का सप्त्यातल्या पंक्ती कुणाला मिळतात का? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. सप्त्यातली पंगत घालायला पुण्यच लागतोय महाराज. घडल ती पट्टी द्यावी हे अंतकरणात भावना निर्माण व्हायला सुद्या पुण्यच लागतंय. मंदिरात येऊन सतरंजा उचलायला सुद्या पुण्यच लागतंय. या मंडपात 2 तास येऊन बसायला सुद्या. तिकडे कसे बसलेत बघा बाहेर. येऊ द्या बाहेर बसलेले बी मस्त बसले. ती उग मजे ना कुठली होती रे बुटकांडी. या मंडपाच्या बाहेर मी आता मला वाटतं मी 5-6 वर्ष झाली येतो की मामा आहे का नाही. मी कव्वापासून सांगालो बाहेर बसू नका हो, गडी बाहेर बसत नसते. सांगून सांगून मी डुमना होईलोय आहे का नाही. कवर सांगावं बाहेर बसत जाऊ नये मंडपाच्या. या मंडपात येऊन बसायला सुद्या काय लागतंय, काय लागतंय? पुण्याची शिदोरी लागते. मी पदर बोलत नाही. जन्मोजन्मी आम्ही पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत. सेवा करायची असेल तर सेवेसाठी पुण्य लागतंय. कोण पुण्य आईसे वर्म मज दावी नारायणा त्याच मला वर्म सांग. अंतरीची एखादी सांग अंतरीच्या खुना प्रगटून. ठीक आहे तुकोबर आहे. तुम्हाला सेवा करायची आहे ना मग तुम्ही काय करा. नामदेव नगरला सप्ताह सुरू आहे तिथं तुम्ही जा. तिथं तुम्हाला गेल्याच्या नंतर साधूची सेवा मिळल. तुकोबारे हसले. देवा थट्टा करता का माझी. सेवा तर लांबच लांबच पण त्या साधूची भेट होणं सुद्धा कठीण आहे. किती कठीण आहे महाराज. भागवताला विचारा. पवना घालवे न पालन पायी चढवेल गगन कळो येईल भूत भविष्य वर्तमान परी त्या साधूची भेटी न होईल गा. चंद्र अमृत सुखे सेवे वेल असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. आईसे कैसे यांनी भेटतील साधू बहु अवघड आई संत भेटी. पण तुकोबाराने नाडी जाणली होती. हे देवा अरे साधूची भेट होणं कठीण आहे पण तुझी जर कृपा माझ्यावर झाली तर मला सुलभ आहे. परी जग जेठी करुणा. हो तुकोबारा काहीच आहे तुमची. पहिले त्यांचा सेवक जी गंधवादी दुराविले कोण पुण्य आई सेवर मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटवणी परी जग जेठी करुणा केली. एवढं जर सगळं मी तुम्हाला पुरविलं तर तुका म्हणे मागा नये व्रतीवरी. 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 तुका म्हणे मागा नये व्रतीवरी.
अंतरीच्या खुना प्रगटोनी खुना प्रगटोनी खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी बोला अंतरीच्या खुना प्रगटोने अंतरीच्या खुना खुना प्रगटोने अंतरीच्या खुना खुना अंतरीच्या खुना 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 अंतरीच्या खुना प्रगटोनी प्रगटोनी अंतरीच्या अंतरीच्या खुना 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 अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना अंतरीच्या अंतरीच्या खुना प्रगटोनी
इच्छा तू माझी पूर्ण केलाच तर मग नाही वृत्तीवरी आता वृत्ती तोपर्यंत सुख दुःख आहे किंवा होय वृत्तीच निवृत्ती झाली वृत्ती संपून गेली कसलं दुःख सुखाचे शेजारी पहुडवीन ऐसे वर्म मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटूने 11 बज के 33 मिनट हो गई क्षमा असावी जी तुकोबारायनं देवाकडं साधूच्या सेवेची इच्छा व्यक्त केली तीच तुम्ही आम्ही सुद्या त्या पांडुरंग परमात्म्याला हात जोडून त्याला प्रार्थना करावी देवा हे सप्ताह रूपी कार्य असंच आमच्या हातून घडत राहू देत या निमित्तानं आमच्या गावामध्ये साधू संत येतील आलेल्या साधू संताची सेवा आमच्या हातून घडू दे ही इच्छा व्यक्त करू गोड असं निवेदन आहे या भव्य दिव्य स्वरूपाच्या निवेदनामध्ये माझ्यासारख्या अल्पमते अल्पज्ञानी औंदाचा सप्ताह चांगला झाला असंच होईल की आहे का नाही वर्षाला असं व्हायलंय महाराज आता मी माझ्या आठवणीत नाही पण 4-5 वर्ष झालं मी येतोय 7वं होते आता माझी बी मेमरी कोर काम करेल 7 वर्ष झालं आहे का नाही म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी बरं त्यावेळी असं हे वाढत चाललेलं कार्य आहे हे कार्य का वाढालंय का गोड व्हालंय त्याचं कारण आहे सगळे एकत्र येऊन एक विचारानं या कार्यामध्ये सर्वजण तुम्ही जीवतो लागलात त्याबद्दल सर्व सप्ताह कमिटी मंडळ सर्व हे नामदेव नगरवरील सर्व आरणी गाव पलीकड गोरबा काका नगर तुम्ही सर्वांनी मिळून गोड असं निवेदन केलंय त्याबद्दल या व्यासपीठावरून आपलं कौतुक या सेवेमध्ये गायनाची साथ करणारे आमचे परममित्र ऋषी महाराज कामेगावकर आमचे आबू महाराजांचे नातू बरोबर की हा गोड 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 तयारी आहे गोड तयारी आहे एक बार त्यांच्यासाठी कौतुक म्हणून टाळ्या भजन्या किती खोलात आहे आकेल्या केल्या कळतंय आहे का नाही नाही तर आमच्या नशिबाला सगळे डंगरत लय झासाला तुम्ही जीव चालला तरी भजन सोडेना का नाही खूप तयारी आहे गायनाची गोड व्यासपीठावरून कौतुक आमचे अण्णा आहेत अजून इकडं नंदू मामा आहेत नंदकुमार पाटील वा मस्त मस्त अजून माऊली महाराज संभेचे आहेत ज्यांची पहिल्या दिवशी सेवा झाली आहे का नाही आमचे श्याम महाराज आहेत भैयासाहेब आहेत आहे का नाही हे अण्णा आहेत पुन्हा मला वाटतं 5व्या दिवशी का 4थ्या 5व्या दिवसाची ज्यांची सेवा झाली परम स्नेहादरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र उमेश महाराज खेडकर महाराजही सेवेमध्ये रत आहेत व्यासपीठावर धन्यवाद गोड गोड गावातील भजनी मंडळ अजून बाहेर गावून आले किती इकडं कोळेवाडी संतूभाऊ आहेत मुरुड भजनी मंडळ अजून जायफळ भजनी मंडळ पाडोळी भजनी मंडळ वाडी वाघोरी भजनी मंडळ आपशिंगा भजनी मंडळ हाजीर हो हे सगळे गोड गावातील भजनी मंडळ तुम्ही सर्वांना मिळून या फसलेल्या ट्रॅक्टरला लुटीत 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 11:30ला फडाच्या बाहेर काढलं धन्यवाद मृदंगाचे साथ करणारे आमचे राहुल महाराज आपशिंगेकर आमचे राम महाराज कोरकेकर आणि राम महाराज कात्रीकर काय नवले वाजवायला राम राम आहेत
उंची सारखीच, बॉडी सारखी, वाजवणं सारखं, जरा कलर मध्ये फाल्ट आहे, मस्त सारखी. धन्यवाद. राहिले धन्यवाद. गोड 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 माईक सिस्टम लावले. मस्त मस्त. ते मागा होते ते कुठे गेले की आता? त्यांना उचलून घेऊ वाटायला होतं मला, पण आवरायचे नाहीत काय करू. मस्त मस्त सेटिंग लावली. धन्यवाद. है का नाही? विशेष धन्यवाद. या आपल्या भागातलं नव्हे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शुद्ध वारकरी सांप्रदायिक कीर्तन यूट्यूब चॅनल नामाचा गजर, आमचे परमस्नेह आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेवजी ओगले महाराज. एकबार टाळ्या वाजवावर त्यांच्या. ते जर नसते का तर आम्हाला सोयाबीनच्या गुत्यात जावं लागलं असतं. कुठं जालना, कुठं ते कुठवर बी फिरायला मिळाले फक्त त्यांच्यामुळे. महाराज हे प्रदर्शन केलं आहे का नाही, मग त्यांची व्यासपीठावरून धन्यवाद. राहिले धन्यवाद. चोपदार, आमचे दारपळचे चोपदार का नाही, मस्त का गोड आहेत महाराज. अभंगवाणी चॅनल का, नामाचा गजर आणि अभंगवाणी चॅनल, दोन्ही चॅनलचे व्यासपीठावरून धन्यवाद. आता मला तेवढं काही येत नाही बघा. ते लाईक, हा सबस्क्राईब, साधा भाषा सांगू का, घंटी वाजवा. धन्यवाद. चोपदार आहेत, दार फिरून आले आहे का नाही, दारपळचे चोपदार आहेत. मला वाटतं आता दाऊदपूरचे का दारपळ होता कोणी. हा त्यांचे व्यासपीठावरून धन्यवाद. तसेच गोड असे श्रोते महाराज आहे का नाही, सगळ्या माय माऊल्या श्रोते मंडळी आहे का नाही. तुम्ही महेशाच्या मूर्ती, आमचे माऊली महाराज आहेत, आमचे पाडोळीचे दादा आहेत, आमचे आबू महाराज आहेत, इकडे आमचे पळसपचे परम मित्र दयानंद भाऊ आहेत, त्यांच्याबरोबर आलेले हे सर्व तुम्ही श्रोते मंडळी. 2 तास 2.5 तास झालंय, कोणी हल्लं नाही, कोणी बोललं नाही, कोणी उठलं नाही, कोणी नीट बसलं नाही, कोणी बसून पुल्ल्याला गुदाडे दिले नाही, कोणी ऐकत ऐकत सतरंजीच्या द्वारे उपशैल्या नाही. मस्त श्रवण केलं. एक बार सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो आणि इथं थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.